नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, मुंबईला गुजरातच्या मदतीने ड्रग्ज कॅपिटल बनवायला सुरुवात. याला जबाबदार देवेंद्र फडणवीस. संजय राऊत यांचा आरोप. आज सकाळी पत्रकार परिषद बोलताना उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खासदार संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबईला ड्रग्ज कॅपिटल बनवायचे सुरू आहे. याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत. यामुळे पुन्हा आरोप प्रत्यारोपांचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात दाटली आहे. सातारा जिल्ह्यातील दरे गावात देशातील सगळ्यात मोठी ड्रग्ज फॅक्टरी पकडली गेली तेव्हा ते प्रकरण दाबायच्या पाठीमागे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हात होता, कारण त्यांना काही मंत्र्यांना वाचवायचं होतं आणि याचे परिणाम महाराष्ट्र भोगत आहे. त्यांच्या या आरोपावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुंबईला त्यांनी गुजरातच्या मदतीने ड्रग्ज कॅपिटल बनवायचा कार्यक्रम सुरू केला आहे. गुजरात सुद्धा भारतातलं सर्वात मोठं ड्रग सेंटर आहे. मुंद्रा बंदरावरती लाखो रुपयांचे ड्रग्ज उतरतात आणि ते देशभरात वितरित केलं जातं. मुंद्रा बंदरावरून ते मुंबईत येऊन संपूर्ण महाराष्ट्रात वितरित केलं जात आहे. महिला आरक्षणावरती खोटे मोर्चे काढण्यापेक्षा देवेंद्रजींनी तरुण पिढी बर्बाद होत आहे तिथे लक्ष देणे गरजेचे आहे, तर तुम्हाला माता भगिनींचे आणि नारी शक्तीचे आशीर्वाद मिळतील, असे गंभीर आरोप उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केले आहेत. पुढील बातमी आहे, फडणवीसांचं चॅलेंज सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं. महिला आरक्षण विधेयक संसदेत पडल्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधकांनी त्यांची महिला विरोधी मानसिकता सोबत 70 करोड महिलांचा विश्वासघात केला असून विधेयकाची भ्रूण हत्या केली आहे. अशी हत्या केल्यानंतर विरोधकांनी आनंदोत्सव साजरा केला, त्यावरून त्यांनी भारतीय समाज सुधारक आणि महात्मा फुलेंच्या विचारांना तिलांजली दिली आहे हे उघड झालं. या विधेयकाला नामंजूर करून विरोधकांनी त्यांची पुरुषी मागासलेली मानसिकता दाखवली. त्यांना महिलांना आरक्षण द्यायचे नाही हे त्यांनी दाखवून दिलं. मी विरोधकांना ओपन चॅलेंज देतो की त्यांच्या पक्षातील माझ्या स्तरावरील कोणत्याही नेत्याने महिला आरक्षण विधेयकावरती ओपन डिबेट करावी. यावरती सुप्रिया सुळे म्हणाल्या की माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, म्हणतील ती वेळ, मी डिबेट करायला तयार आहे. देशाला वास्तव कळावं म्हणून माझी डिबेट करण्याची तयारी आहे, पण इथे डिबेट करण्याचे कारणच नाही. महिला आरक्षणाचा इथे मुद्दाच नाही, कारण महिला आरक्षणाचं बिल 2023 लाच पास झालेलं आहे. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर स्पष्ट केले की या देशातलं पहिलं महिला आरक्षण हे महाराष्ट्र राज्याने काँग्रेसने दिलं, तेव्हा शरदचंद्रजी पवार हे मुख्यमंत्री होते. मी स्पष्ट करू इच्छिते की विरोधाचा विषय येतोच कुठे, जर आम्ही 2023 लाच एकमताने नारी शक्ती बंधन अधिनियम कायदा पारित केला होता. 2.5 वर्षानंतर जे विधेयक आलेले ते महिला आरक्षणाचे नसून मतदारसंघ पुनर्रचनेचं होतं, हे मी स्पष्ट करू इच्छिते. 2023 मध्येही परिसीमन आणि जनगणना याचा उल्लेख आहे, पण तेव्हा सरकारने शब्द दिलेला की जातीय जनगणनेच्या आधारावरच परिसीमन आणि महिला आरक्षण लागू होणार. मी बजेटच्या भाषणात वारंवार सांगितले आहे की सरकार जातीय जनगणनेसाठी फंड देत नाहीये, आणि जर त्यांना हे ठाऊक होतं की आपल्याला महिला आरक्षण लागू करायचं आहे तर जातीय जनगणनेसाठी फंड का दिले गेले नाही आणि वेळेवर काम का सुरू केलं नाही, असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पुढे त्या म्हणाल्या, त्यामुळे इथं विषय फक्त परिसीमन विधेयकाचा होता. एखाद्या सत्ताधारी पक्षाला विरोधकांच्या विरोधात जनआंदोलन उभं करावं लागतंय तर थोडी का असेना लोकशाही जिवंत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. दिल्लीवरून यंत्रणा चालते, भाजपला महिला आरक्षणाशी देणं घेणं नाही, त्यांना परिसीमन करता आलं नाही म्हणून ते हे आंदोलन उभारत आहेत. दिल्लीवरून देवेंद्रजींवर प्रेशर टाकलं जात आहे. पुढील बातमी आहे, आखातात युद्धाचा भडका, अमेरिकेकडून इराणचे मालवाहू जहाज जप्त. पाकिस्तानमधील चर्चेवर अनिश्चिततेचे मळब. आखातातील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेने इराणच्या सागरी नाकेबंदीचे उल्लंघन करणाऱ्या एका इराणी मालवाहू जहाजावर हल्ला करून ते जप्त केले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या कारवाईचे समर्थन करताना म्हटले की जहाजाला थांबवण्याचा इशारा दिला होता, पण त्यांनी ऐकले नाही. अखेर इंजिन रूम उडवून आम्ही त्यांना जागेवरच रोखले. या कारवाईमुळे चिडलेल्या इराणने ड्रोनद्वारे अमेरिकन नौदलावर प्रत्युत्तराचा प्रयत्न केला असून युद्धविरामाची चिन्हे धूसर झाली आहेत. पाकिस्तानमध्ये आज सोमवारी नियोजित असलेल्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी ट्रम्प यांनी जेडी व्हान्स आणि जॅरेड कुशनर यांना धाडले आहे. मात्र इराणने या चर्चेला उपस्थित राहण्याबाबत नाही असेच संकेत दिले आहेत. अमेरिका एकीकडे चर्चेची भाषा करते आणि दुसरीकडे नाकेबंदी करून हल्ले करत आहे, ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका इराणचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी केली आहे. अण्वस्त्रांचा साठा इराण बाहेर नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या बुधवारी शस्त्रसंधी संपत असताना अमेरिकेने इराणचे जहाज जप्त करणे हा चर्चेपूर्वी दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे.
मात्र इराणने अल्टिमेटम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तानमधील ही चर्चा यशस्वी होण्याची शक्यता धुसर आहे. आखातातील अस्थिरतेचा भारताच्या इंधन पुरवठ्याला मोठा फटका बसेल. पुढील बातमी आहे सुनेत्र पवार यांच्या बारामती पोटनिवडणूक प्रचाराची आज सांगता. मिशन हायस्कूलचे पारंपरिक समीकरण मोडीत काढून थेट विजयाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या शारदा प्रांगणातून महायुतीने विजयाचा थेट दावा केला आहे. नव्या नेतृत्वाचे संकेत देत सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना आपल्या भाषणातून भावनिक साथ घातली आहे. पुढील बातमी आहे टाउन प्लॅनिंग विभागाने लँड माफियांची सुपारी घेतली आहे का? महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 625(1) व 2 जानेवारीला आरक्षणाचा प्रस्ताव धुडकावला. कोल्हापूर महापालिकेच्या आज सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगर रचना विभागाने कोल्हापूर शहराच्या दुसऱ्या सुधारित मंजूर विकास योजनेतील कसबा करवीर 625(1) व 2 येथील खेळाचे मैदान वाचनालय या आरक्षणाऐवजी रहिवासी विभागात बदल होण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर किंवा नामंजूर करण्यासाठी टाउन प्लॅनिंग विभागाने लँड माफियांची सुपारी घेतली आहे काय असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित करत या जागेवरील आरक्षण बदलाचा प्रस्ताव धुडकावून लावला. वाचनालय आणि खेळ गरजेचे असताना कसबा करवीर 625(1) व 2 येथील 90 गुंठे जागेची 70 कोटी किंमत आहे. हायकोर्टाच्या आदेशाची भीती दाखवून सभागृहात हा प्रस्ताव आणून नगरसेवकांच्या माथी हे पाप थोपण्याचे प्रशासनाचे षडयंत्र आहे. जोपर्यंत वकील सभागृहात येऊन खुलासा करत नाही तोपर्यंत यावर निर्णय घेतला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांनी घेतली. जागेच्या आरक्षणाचा ठराव 19 सप्टेंबर 1986 साली आला. मग एवढा वेळ का? टाउन प्लॅनिंग विभाग गेली 40 वर्ष काय करत होता? कशाच्या आधारावर अभिप्राय मागवला? अशा अनेक प्रश्नांनी नगरसेवक जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनीही अधिकाऱ्यांना जाब विचारला. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, तुम्ही आमच्या माथी हे मारू नका. 2022 मध्ये कोणी सल्ला दिला म्हणून तुम्ही लँड माफियाच्या घशात ही जागा घालण्यासाठी आरक्षण बदलाचा ठराव आणत आहात काय? लँड माफियांना सामील असलेल्या अधिकाऱ्यांसह वकिलांची चौकशी करा. आदिल फरास यांनी भागातील नागरिकांसाठी वाचनालय आणि ग्राउंड गरजेचे असताना खेळाचे आरक्षण उठवून तुम्ही काय करणार आहात असा प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. नगरसेविका जयश्री चव्हाण, शारंगधर देशमुख, प्रवीण सोनावणे, विजयसिंह खाडे पाटील, आश्किन आजरेकर यांच्यासह अन्य नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. दरम्यान झूम प्रकल्प शेजारी कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्यासही विरोध करण्यात आला. कुत्र्यांसाठी शेल्टर उभारणीसाठी 70 लाखाचे अंदाजपत्रक मान्यतेस ठेवले होते. यालाही सर्वांनी विरोध करीत गावाबाहेर कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्याची मागणी केली. पुढील बातमी आहे कृषी पंपांना दिवसा अखंडित 8 तास वीज द्या, शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन. सहकारी पाणी पुरवठा संस्था आणि वैयक्तिक शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित 8 तास वीज मिळावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशन कोल्हापूरच्या वतीनं आज सोमवारी कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. माजी आमदार संपत पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. महावितरणाकडून गेल्या काही दिवसापासून अचानकपणे सहकारी पाणी पुरवठा संस्था व वैयक्तिक कृषी पंपधारक शेतकरी यांच्या कृषी पंपांना योग्य दाबाने वीज पुरवठा होत नाही. कृषी पंपासाठी दिवसा 8 तास वीज मिळत आहे. अपवादात्मक 8 तास वीज मिळाली तरीही ही वीज कमी दाबाने व वरचेवर खंडित होते. त्यामुळे पाण्याचे फेर मिटत नाहीत. लो व्होल्टेजमुळे कृषी पंप सुरू होत नाहीत. सध्या उन्हाचा तडाखा वाढत असून या काळात कृषी पंपांना किमान 12 तास वीज मिळावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे सहकारी पाणी पुरवठा संस्था व शेतकऱ्यांचे मोटर पंप वरचेवर बंद पडत आहेत. दरम्यान दिवसा 8 तासामध्ये जेवढा वेळ वीज जाईल तेवढा वेळ त्याच दिवशी वीज वाढवून मिळावी. सर्वच कृषी पंप व सहकारी पाणी पुरवठा संस्थांना योग्य दाबाने वीज पुरवठा व्हावा आणि नदीकाठच्या कृषी पंपांना सोलर सक्ती करू नये, त्यांना फिडरवरून वीज कनेक्शन द्यावीत आदी मागण्यांकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आलं. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.